काळ्या खणीतील बंद कारंजे पुन्हा सुरू. महापालिकेचा द इव्हिनिंग रिट्रीट प्रकल्प. नागरिकांचा प्रतिसाद. सांगली शहराचे मुख्य विरंगुळा केंद्र असलेला द इव्हिनिंग रिट्रीट काळी खण सुशोभीकरण प्रकल्प शनिवारपासून नागरिकांसाठी जाहीर खुला करण्यात आलेला आहे. प्रकल्प खुला झाल्यानंतर महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या पालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यासह या परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक दुरुस्तीनंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्यामुळे पहिल्याच विकेंडला सांगलीकरांनी या निसर्गरम्य परिसरात मोठी गर्दी केली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षा आणि देखभालीची यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. नवीन आयुक्त संजिता महापात्र यांनी नवीन वेळेच्या नियोजनाचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आणि प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह सर्व तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्प परिसरात प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता या बाबी चोख ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत मॉर्निंग वॉक आणि दिवसभरात फिरण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत रात्रीच्या विद्युत व्यवस्थेचा वापर आणि देखभालीचा खर्च सुलभ करण्यासाठी यावेळेत माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. हा प्रकल्प शहराचे वैभव असून परिसराची शांतता, स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा कुंडीतच कचरा टाकावा आणि प्लास्टिक मुक्तीला प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.